लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी 70 लाख निधी वळवला, बिरसा फायटर्सचा तीव्र विरोध. नंदुरबार प्रतिनिधी लोकसेवा न्यूज 24 तास. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे. या निधीवळतीला बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तीव्र विरोध करण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना निवेदनाद्वारे निधी परत करण्याची मागणी करण्यात आली आहे. बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, दिलीचापडा अध्यक्ष वनसिंग पटले, तसेच कार्यकर्ते रोहिदास वळवी व पंकज वळवी यांनी यावेळी सरकारवर टीका केली. संघटनेने स्पष्ट केले की, यापूर्वीही सुमारे 7,000 कोटी रुपये आदिवासी विकास व समाज कल्याण विभागातून वळवण्यात आले होते. आता पुन्हा एकदा सन 2025 ते 26 च्या अर्थसंकल्पातील अनुसूचित जमातींसाठी असलेल्या 3,420 कोटींच्या सहाय्यक निधीपैकी 335 कोटी 70 लाख रुपये वळवले गेले आहेत. हे आदिवासी समाजावर अन्यायकारक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संघटनेच्या मते, आदिवासी समाज अद्याप मूलभूत सुविधांपासून वंचित असून, त्यांच्या विकासासाठी दिला जाणारा निधीच कापल्यास त्यांच्या उन्नतीस गंभीर धोका निर्माण होईल. बिरसा फायटर्स संघटनेने इशारा दिला आहे की, जर हा निधी परत देण्यात आला नाही, तर सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपये निधी वळवलेला आहे. यापूर्वी सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विकास विभागाचा 7,000 कोटी रुपये निधी वळवलेला होता. पुन्हा आदिवासी विकास विभागाचा हा निधी मे महिन्यासाठी सरकारने वळवलेला आहे. वारंवार आदिवासी विकास विभागातील आमदार खासदार या विषयावरती बोलत नाहीत, म्हणून सरकार आदिवासी विकास विभागाचा हा निधी वळवून आदिवासी विकास विभागावरती अन्याय करत आहे, आदिवासी लोकांवरती अन्याय करत आहे. आदिवासींचा विकास जर व्हायचा असेल तर आदिवासींचा निधी हा आदिवासींनाच मिळायला पाहिजे, परंतु सरकार वारंवार या योजनेसाठी आदिवासींचाच निधी हडप करत आहे, म्हणून त्याचा आम्ही विरोध करत आहोत. पहिलेपासूनच आमच्या आदिवासी या नंदुरबार जिल्ह्यातील काही भागामध्ये अजूनही लोकांना पाणी नाही, रस्ता नाही, वीज नाही, शाळा नाही, अंगणवाडी नाही, अशा मूलभूत समस्यापासून अजूनही आमचे आदिवासी बांधव वंचित आहेत, विकासापासून कोसो दूर आहेत. म्हणून आमचा निधी हा आम्हालाच मिळायला पाहिजे. म्हणून जो काही आदिवासी विकास विभागाचा निधी वळवलेला आहे तो परत करावा, अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे. जय बिरसा, जय आदिवासी.